अहिल्यानगर धीरज परदेशी प्रकरण. तर आरोपीच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस, 10 दिवसांची पोलीस कोठडी, पत्नीची मोठी मागणी. तर पाहूयात प्रकरण सविस्तरमध्ये. अहिल्यानगरमध्ये सध्या तापलेले प्रकरण म्हणजे विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांचा मृत्यू प्रकरण. तर आता या प्रकरणात 3 आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाची नोटीस चिपकवली आहेत. जसे की अहिल्यानगरमध्ये महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात उपचार दरम्यान काल रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहराची संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहेत. तर शहरात तणावपूर्ण वातावरण असताना आता धीरज परदेशी हल्ला प्रकरणात आरोपींच्या घरांवर बुलडोझरची कारवाई शक्यता निर्माण झाली आहे. तर अतिक्रमणाबाबत त्यांना नोटीसही बजावल्या आहेत. तर धीरज परदेशींच्या हल्ला केलेल्या आरोपींना असलेल्या मुस्तकीम ख्वाजा मिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या नागरदेवळे येथे घरांवर ग्रामपंचायत प्रशासनानं अतिक्रमणाबाबत नोटीस बजावल्या आहेत. संबंधित कामावर बांधकाम आणि ग्रामपंचायत हद्दीत जागेवर तसेच मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे या नोटिसीनंतर आरोपींच्या घरांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. तर आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींना काल रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर न्यायालयानं 3 आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहेत. त्यामुळे आता या पोलिसांच्या तपासाला वेग येणार असून हल्ल्यामागील नेमकं कारण, सहभागी असलेले इतर आरोपी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासून येण्याची शक्यता आहे. तर नोटीस नेमकी काय आहेत आपण पाहूयात. तर आमदारांच्या मागणीला प्रशासनाचा हिरवा कंदील भेटला आहे. जसे की धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनात्मक करण्यात आली होती. आता या पार्श्वभूमीवरती ग्रामपंचायतीनं आरोपींच्या घरावरती अतिक्रमणाच्या नोटीस बजावल्या. प्रशासनाच्या कारवाईच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्याचं मानलं जात आहे. आता नोटीस बजावल्यापासून प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईपर्यंत प्रशासन किती वेगानं पुढं जातं याकडं अहिल्यानगरचं लक्ष लागलं आहे. तर नोटिशीत नेमकी काय आहेत आपण पाहूयात. नागरदेवळे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 1959 मधील कलम 52 आणि 53 अन्वये ही कारवाई केली आहे. तर संबंधित मालमत्तेमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचं ग्रामपंचायतीच्या निदर्शनात आल्यानं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. कामगाराची परवानगी असल्याचे तिची प्रत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसेच ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 2374 व 2570 संदर्भात अनधिकृत बांधकाम केल्याचं निदर्शनात आल्याने हे बांधकाम तात्काळ काढून टाकण्याची कारवाई करण्यात येत आहेत, अशीही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहेत. संबंधितांना आपलं म्हणणं आणि पुरावे सादर करण्याची संधी देत असून त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तरतुदीची पुढील कारवाई केली जाणार आहे. तर जिथे मारहाण झाली तिथेच अंत्यविधी करा अशी त्यांच्या पत्नीची मागणी आहे. तर धीरज परदेशी यांच्या पत्नीनं अत्यंत संतप्तजनक मागणी केली आहे. माझ्या पतीला ज्या कब्रस्तानात मारहाण करण्यात आली त्याच कब्रस्तानात त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यामुळे घटनेनं गांभीर्य आणखी वाढलं असून प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर पाहूया त्या प्रकरणात आपण पुढे काय होतंय याच्या सगळ्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद.